तुम्हाला 1,500 आम्ही ठरल्याप्रमाणे 2100 रुपये करणार त्याचाही निर्णय आपण घेतला। त्यामुळे तुम्ही जो निर्णय घेतला मतदान करताना तो अतिशय यशस्वी झाला आणि खूप मोठा विजय या ठिकाणी। मी नेहमी सांगत होतो, मला पत्रकार विचारायचे किती जागा येतील, मी त्यांना सांगायचो थंपिंग मेजॉरिटी। आता थंपिंग पेक्षा तुम्ही त्यांना समोरच्या लोकांना डम्पिंग मध्ये टाकून दिलं विरोधकांना। लाडक्या बहिणींनी या राज्यामध्ये इतिहास घडवलेला, सुपरहिट झाली ती मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना झाली ना, सगळ्या सुपरहिट। म्हणजे मुख्यमंत्री बहीण लाडकी आणि विरोधकांच्या छातीत भरली दडकी। शिंदे हे आगामी पुढचे आपले मुख्यमंत्री 5 वर्षासाठी झालेच पाहिजे। पुढच्या 5 वर्षासाठी एकनाथजी शिंदे हजारो लाखो भविष्यात मुख्यमंत्री झालेच पाहिजे। फक्त तुम्हीच मतदान नाही केले, पण तुमच्या घरच्या लोकांना पण तुम्ही बरोबर तर मित्रांनो, या ठिकाणी आपण पाहू शकता की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितल्याप्रमाणे लाडकी बहीण योजनेचे पैसे लवकरच 2100 रुपये महिन्याला होणार आहेत। आता अनेक महिलांचा प्रश्न आहे की येणारा डिसेंबर महिन्याचा हप्ता असेल किंवा जानेवारी महिन्याचा हप्ता असेल तो आम्हाला 2100 रुपये मिळणार की 1500 रुपये मिळणार, कारण अनेकांनी सांगितलं की हा हप्ता 1500 रुपये येऊ शकतो किंवा काहींनी सांगितलं की हा हप्ता 2100 रुपये महिन्याला येणार आहे। तर तुम्ही आम्हाला याबद्दलची सविस्तर माहिती द्या। तर मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्र राज्यामध्ये जुलै महिन्यापासून सुरू करण्यात आली आणि त्यानंतर जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर आणि नोव्हेंबर असे 5 महिन्यांचे 1500 रुपयाप्रमाणे 7,500 रुपये सुमारे 2,40,00,000 महिलांच्या बँक खात्यावर जमा करण्यात आले। आता यामध्ये अजूनही काही महिला प्रलंबित आहेत किंवा काही महिलांचे फॉर्म पेंडिंग आहेत, काही महिलांचे फॉर्म चुकून पुन्हा एकदा रिजेक्ट झालेले आहेत किंवा काही महिला अशा देखील आहेत की ज्यांनी काही कारणामुळे कागदपत्र नसल्यामुळे अजूनही अर्ज केले नाहीत। तर याबद्दल देखील आता पुन्हा एकदा नव्याने अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येणार असून महिला पुन्हा एकदा या योजनेसाठी आपले अर्ज करू शकणार आहेत आणि ज्या पात्र महिला आहेत अशा महिलांच्या बँक खात्यावर हे पैसे जमा केले जाणार आहेत। यासाठी अजून एक गोष्ट लक्षात घ्या की तुमच्या आधार कार्डला बँक खातं लिंक असणं अत्यंत आवश्यक असणार आहे, तरच तुम्हाला या योजनेअंतर्गत पुढील हप्ते मिळणार आहेत, कारण हे पैसे तुमच्या खात्यावर DBT द्वारे जमा केले जातात। यामुळे तुमच्या आधार कार्डला बँक खाते लिंक असणं हे अनिवार्य आहे, अन्यथा तुम्हाला या योजनेचा हप्ता मिळणार नाही। त्यामुळे तुम्ही लक्षात घ्या, तुम्ही या योजनेसाठी अजूनही अर्ज केला नसल्यास तुम्ही लवकरात लवकर या योजनेसाठी पुन्हा एकदा अर्ज करू शकणार आहात। यासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया येत्या काही दिवसांमध्ये पुन्हा एकदा सुरू करण्यात येणार आहे आणि त्यावेळीच हे ऑनलाईन भरायचे की ऑफलाईन भरायचे याबद्दलची देखील माहिती आपल्याला देण्यात येणार आहे। त्यामुळे तोपर्यंत तुम्ही तुमच्या आधार कार्डला बँक खाते लिंक करून घ्यायचं आहे, जेणेकरून तुम्हाला हप्ता मिळण्यास कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही आणि हा हप्ता आल्यामुळे तुमच्या या योजनेचे तुम्हाला महिन्याला पैसे देखील तुमच्या बँक खात्यावर जमा केले जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे। आता पुढील जो हप्ता डिसेंबर महिन्याचा हप्ता जो महिलांच्या बँक खात्यावर जमा होणार आहे तो येत्या काही दिवसांमध्येच महिलांच्या बँक खात्यावर वर्ग करण्यात येणार आहे। ज्यावेळी सरकारचा शपथविधी होऊन सरकारची पहिली बैठक पार पडेल त्याच वेळी लाडक्या बहिणींसाठी सुरुवातीला 2 हप्ते येणार असल्याची देखील माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे। आता हा हप्ता 1500 रुपयाप्रमाणेच असणार आहे, कारण 2100 रुपयाची आतापर्यंत अधिसूचना निघाली नाही आणि या योजनेसाठी एप्रिल महिन्यापर्यंत निधी आधीच वर्ग केला असल्याची माहिती आपल्याला त्यावेळी अर्थमंत्री अजित पवार यांनी बोलताना दिली होती। त्यामुळेच हा हप्ता तुम्हाला 1500 रुपयाप्रमाणेच दिला जाऊ शकतो आणि त्यामुळेच 2 हप्त्यांचे पुन्हा एकदा 3000 रुपये महिलांच्या बँक खात्यावर येत्या काही दिवसांमध्ये वर्ग केले जाण्याची शक्यता दाट आहे, कारण लाडकी बहीण योजनेमुळेच यावेळी पूर्णपणे राज्याचं इलेक्शन गेम चेंज करणारं ठरलं आहे। तसेच याबद्दलची पुढची माहिती आल्यास तुम्हाला सर्वात आधी आम्ही अपडेट देऊ। तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय महाराष्ट्र। व्हिडिओ नक्की शेअर करा।